नमस्कार. मीन राशीच्या लोकांसाठी पुढचा जो काळ आहे ना, म्हणजे साधारण 2 एप्रिल 2026 पर्यंत, तो त्यांच्या आयुष्यात भाग्य आणि कर्माचा एक खूप मोठा निर्णायक अध्याय ठरू शकतो. असं का? कारण अवकाशात 3 मोठे ग्रह आपली जागा बदलत आहेत आणि हे बदल जीवनाला एक पूर्णपणे नवीन दिशा देऊ शकतात. चला मग हे वैश्विक बदल नेमके काय आहेत हेच आज आपण समजून घेऊया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की मीन राशीसाठी हा काळ खरंच एक टर्निंग पॉइंट किंवा एक निर्णायक वळण ठरणार आहे का? बघा, या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी काही बनत आहे की आयुष्याचा खरा अर्थ काय, आपला उद्देश काय हे समजून घेण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. चला तर मग पुढे जाऊन पाहूया की हे बदल नेमके कोणते आहेत आणि त्यांचा प्रभाव कसा असेल. ठीक आहे, तर आपण प्रामुख्याने 3 मोठ्या घटनांवर लक्ष देणार आहोत. पहिली म्हणजे 11 मार्चपासून गुरु मार्गी होत आहेत. दुसरी 15 मार्चपासून सूर्य आणि शनी यांची एक दुर्मिळ युती सुरू होतीये. आणि तिसरी 2 एप्रिलपर्यंत मंगळ आणि राहूची ऊर्जा खूप प्रभावी असणार आहे. आता या तिन्ही गोष्टींचा मिळून काय परिणाम होतो ते आपण एक एक करून पाहू. चला तर सुरुवात करूया सगळ्यात सकारात्मक प्रभावाने, आणि तो म्हणजे गुरुग्रहाचा प्रभाव. गुरु, जो मीन राशीचा स्वामी ग्रह आहे, तो आता मार्गी होतोय. याचा सरळ सोपा अर्थ काय? तर तो आता आपल्या पूर्ण ताकदीने पुढे जातोय आणि आयुष्यामध्ये एक स्थिरता, एक आधार घेऊन येतोय. गुरुच्या या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे ना अनेक ठिकाणी चांगले परिणाम दिसायला लागतील. म्हणजे बघा, खूप दिवसांपासून जर घरात काही अशांतता असेल तर ती आता दूर होऊन एक कौटुंबिक सौख्य लाभू शकतं. प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा घराचं नूतनीकरण करायचं असेल तर त्यासाठी हा एकदम अनुकूल काळ आहे. आणि हो, मनावर जी काही जुनी भावनिक ओझी आहेत ना, ती सुद्धा हळूहळू दूर व्हायला लागतील. आणि इतकंच नाही तर आईवडिलांचे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मिळण्याचीही दाट शक्यता आहे. आयुष्यात एक स्थिर पाया, एक फाउंडेशन बनवण्यासाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. आणि हो, याच काळात अनेकांना ध्यान, योग किंवा अध्यात्म यांसारख्या गोष्टींमधून एक वेगळ्याच प्रकारची आंतरिक शांती अनुभवता येईल. आणि खरं तर हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाही का? कारण असं म्हटलं जातं की मनाची शांती हीच आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बाकी भौतिक गोष्टी तर येतात आणि जातात, पण मनाची स्थिरता टिकून राहते. गुरुग्रहाचा हा जो सकारात्मक प्रभाव आहे, तो नेमकी हीच शांती मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. बरं, आता वळूयात दुसऱ्या मोठ्या प्रभावाकडे, जो थोडासा तीव्र आणि गंभीर आहे. तो म्हणजे सूर्य आणि शनी यांची युती. बघा, ही युती वैयक्तिक विकासाची आणि कठोर शिस्तीची मागणी करते. हा काळ फक्त बदलाचा नाहीये, तर हा काळ आहे आत्मपरिवर्तनाचा. आता या युतीचं इतकं महत्त्व का आहे तर ऐका. तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनी मीन राशीमध्ये एकत्र येत आहेत. हो, 30 वर्षांनंतर. ही एक खूप दुर्मिळ आणि शक्तिशाली अशी खगोलीय घटना आहे, जिचे परिणाम खूप दूरगामी असतात. ही युती म्हणजे कसं आहे माहितीये, 2 अगदी वेगवेगळ्या ऊर्जा एकत्र येण्यासारख्या आहे. एकीकडे आहे सूर्य म्हणजे राजा, जो ऊर्जा, अधिकार आणि प्रतिष्ठा देतो, आणि दुसरीकडे आहे शनी म्हणजे न्यायाधीश, जो शिस्त, कठोर मेहनत आणि कर्माचं फळ देतो. आता विचार करा, जेव्हा हे 2 दिग्गज ग्रह एकत्र येतात तेव्हा आयुष्यात एक मोठं परिवर्तन घडवण्यासाठी केवढी मोठी ऊर्जा निर्माण होत असेल. या युतीमुळे काय होऊ शकतं तर आयुष्याचा खरा उद्देश काय आहे याबद्दल एक खोलवरची समज येऊ शकते. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. आपल्या काही वाईट सवयी असतील तर त्या सोडून एक नवीन, सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केलेल्या कठोर मेहनतीमुळे समाजात आपली प्रतिमा आणखी चांगली होऊ शकते. या काळात जर यश मिळवायचं असेल तर काही गोष्टी खूप आवश्यक आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ डिसिप्लिन किंवा आत्मशिस्त. एक नियमित दिनक्रम म्हणजे वेळेवर उठणं, वेळेवर काम करणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त लावली ना की मोठी ध्येय गाठणं सोपं होतं. कारण लक्षात ठेवा, याच काळात मागच्या कर्मांची फळं सुद्धा समोर येऊ शकतात. आणि हेच तर मूळ तत्व आहे. कारण असं म्हणतात की मनुष्य आपल्या कर्मांनीच आपलं भविष्य घडवतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. भूतकाळात जे काही झालं ते आपण बदलू शकत नाही, पण आता वर्तमान काळात योग्य कर्म करून आपण आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो. आणि ही युती नेमकी तीच संधी आपल्याला देत आहे. ओके, तर आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या प्रभावाकडे, जो आपल्यासोबत काही छुपी आव्हानं घेऊन येऊ शकतो. मंगळ आणि राहू यांची एक प्रचंड तीव्र ऊर्जा निर्माण होत आहे. आणि म्हणूनच या काळात फक्त धाडस असून चालणार नाही, तर जागरूकता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
मंगळ आणि राहू एकत्र आल्यामुळे अंगारक योग तयार होतो. आता याचा अर्थ काय? तर हे असं आहे जणू काही आपण हातावर जळता निखारा ठेवलाय. जर आपण घाई केली, गडबड केली तर आपलाच हात भाजू शकतो. पण जर आपण सावधानगिरी बाळगली आणि त्याला योग्य पद्धतीने हाताळलं तर त्याच निखाऱ्याचा उपयोग प्रकाश मिळवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. ह्या काळात काही संभाव्य आव्हानं समोर येऊ शकतात, जसं की अचानक मानसिक तणाव किंवा चिंता वाटू शकते. काही छुपे शत्रू सक्रिय होऊ शकतात. पण एक लक्षात ठेवा, जर आपण सत्याच्या मार्गावर असू तर ते आपलं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. अनपेक्षित खर्च वाढू शकतात आणि झोपेच्या चक्रात थोडे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण बघा, प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी दडलेली असते. या तीव्र ऊर्जेचा एक फायदा असा आहे की आपली अंतर्प्रेरणा म्हणजे आपलं इंट्युशन ते कमालीचं मजबूत होऊ शकतं. भविष्यात घडणाऱ्या घटनांची एक पूर्वकल्पना येऊ शकते. काही लोकांना तर अचानक गूढ किंवा आध्यात्मिक अनुभवसुद्धा येऊ शकतात. तर आपण आत्तापर्यंत 3 वेगवेगळ्या वैश्विक शक्तींबद्दल बोललो. एक होती सकारात्मक, एक होती परिवर्तन घडवणारी आणि एक होती आव्हानात्मक. चला आता या सगळ्याचा मिळून एक आढावा घेऊया आणि हे समजून घेऊया की 2026 पर्यंत या बदलांना सामोरं कसं जायचं. बघा, या तक्त्यामध्ये आपल्याला सगळं स्पष्ट दिसतंय. गुरुग्रह स्थिरता आणतोय, त्यामुळे कुटुंब आणि आंतरिक शांतीवर लक्ष केंद्रित करायचंय. सूर्य आणि शनी बदल घडवून आणत आहेत, त्यामुळे शिस्त आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारायचा आहे. आणि मंगळ व राहू ही एक मानसिक परीक्षा आहे, त्यामुळे जागरूक राहायचं आणि आपल्या आतल्या आवाजावर, आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवायचा आहे. आणि या संपूर्ण प्रवासात मीन राशीच्या लोकांची सगळ्यात मोठी ताकद काय असेल तर ती म्हणजे त्यांची आस्था, त्यांची श्रद्धा आणि त्यांची अंतर्प्रेरणा. या 2 गोष्टींना घट्ट धरून ठेवायचंय. त्यांना या काळात आणखी मजबूत करायचंय, कारण याच गोष्टी मार्गदर्शक ठरणार आहेत. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. असं म्हटलं जातं की आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई ही बाहेरची नसते तर ती आतली असते. जो कोणी आपल्या मनावर आणि विचारांवर विजय मिळवतो तोच खरं आयुष्य जिंकतो. तर या वैश्विक बदलांच्या काळात ही आतली लढाई जिंकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.